नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 या दोन्ही परीक्षेसाठी आपण इंटिग्रेटेड अप्रोच कशा प्रकारे ठेवू शकतो आणि या दोन्ही परीक्षेचा एकत्रित अभ्यास कशा प्रकारे करू शकतो त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्या सिरीजचा हा पार्ट 1 असणार आहे। आणखी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण या वीकमध्ये येणाऱ्या 3-4 व्हिडिओजच्या माध्यमातून अति डिटेल आपण कशा प्रकारे या दोन्ही एक्झामचा अभ्यास करू शकतो। स्पेशली आपलं फोकस कंबाईन प्रीवर असणार आहे, कारण राज्यसेवा ही परीक्षा काहीच दिवसावर येऊन ठेपली असल्यामुळे जे या परीक्षेसाठी अभ्यास करत होते त्यांचा अभ्यास झालाच असेल आणि ज्यांना नव्याने शून्यातून सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आपण कंबाईन प्रीचा अभ्यास कसा करायचा त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत। तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरिता सिलेबस आणि बुकलिस्टचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्यात आला आहे। यामध्ये 2 पार्टमध्ये व्हिडिओज अपलोड करण्यात आला आहे। पार्ट 1 मध्ये आपण जी 4 ते 5 महिन्यापूर्वी जाहिरात आली होती राज्यसेवेची त्यावेळेस हे व्हिडिओ असल्यामुळे यामध्ये थोडी जुनी माहिती आहे, त्यामुळे आपल्याला जी महत्त्वाचं आहे सिलेबस आणि बुकलिस्ट तेच आपल्याला इथे बघायचं आहे। बाकी गोष्टी तुम्ही स्किप करू शकता। आणि दुसऱ्या व्हिडिओजमध्ये आपण प्रत्येक विषयामध्ये कुठल्या टॉपिकला भर दिलं पाहिजे आणि कुठल्या टॉपिकचं आपल्याला अभ्यास केला पाहिजे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे पार्ट 2 मध्ये। तो पण जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। या दोन्ही व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन हे दोन्ही व्हिडिओ बघू शकता। राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। पेपर 1 मध्ये 100 प्रश्न हे 200 मार्कांसाठी असतात आणि पेपर 2 जो आहे तो सीसॅट नावाने ओळखला जातो, त्यामध्ये 80 प्रश्न असतात आणि ते पण 200 मार्कासाठी असतात। पेपर 2 बद्दल आपण समोरच्या स्लाइडमध्ये बोलणारच आहोत, परंतु पेपर 1 हा महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण यावर आपला फायनल जो कट ऑफ आहे मेन्ससाठी तो यावर पेपर 1 वर ठरत असतो। तर पेपर 1 मध्ये जे 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी ते या दिलेल्या खालील 6 ते 7 टॉपिकच्या माध्यमातून 100 प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट या 7 टॉपिकवरती तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात पेपर 1 मध्ये। त्यामध्ये पॉलिटी या विषयामध्ये 15 ते 16 प्रश्न विचारले जातात, हिस्ट्री या विषयामध्ये 15 ते 16 प्रश्न असतात, जिओग्राफी या विषयामध्ये 15 ते 16 प्रश्न असतात, इकॉनॉमी या विषयामध्ये 15 ते 16 प्रश्न असतात, सायन्स या विषयामध्ये 15 ते 16 प्रश्न असतात, करंट अफेअर या विषयामध्ये 15 प्रश्न असतात आणि एन्व्हायरमेंट या विषयामध्ये 5 ते 6 प्रश्न या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जातात। असे एकूण 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी असतात। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पॉलिटी हा विषय, त्यानंतर जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल आणि एन्व्हायरमेंट हे 4 विषय तुम्हाला हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे। यामध्ये तुम्ही 75 ते 80% प्रश्न यावर सोडवू शकता आणि राहिलेले सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री असेल, सायन्स असेल आणि करंट अफेअर असेल हे सब्जेक्ट अनसर्टन असतात। यामध्ये कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येतील हे निश्चित नसते, त्यामुळे या टॉपिकमधले तुम्ही 60 ते 65% प्रश्न सॉल्व करू शकता इझिली। त्यामुळे पॉलिटी या विषयामध्ये फॉर एक्झाम्पल आपण 15 ते 16 प्रश्नांमधून आपण मिनिमम 10 ते 12 प्रश्न तरी बरोबर आणू शकतो। फी आहे, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल आणि इकॉनॉमी असेल या 3 सब्जेक्टवरती तुम्हाला थोडंसं बायफर्केशन करून दोन्ही विषयासाठी एकत्रित अभ्यास तुम्ही करू शकता। मेन म्हणजे यामध्ये जिओग्राफी जो विषय आहे त्यामध्ये तुम्हाला जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल किंवा महाराष्ट्राचा भूगोल असेल असे 3 पार्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये। त्यानंतर इतिहासामध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन असेल किंवा मॉडर्न इंडिया असेल याबद्दलसुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। सोबतच महाराष्ट्र इतिहास पण तुम्हाला इथे अभ्यासायचा आहे। याबद्दल आपण ओव्हरलॅप झालेले सब्जेक्ट आहेत आणि कुठले सब्जेक्ट तुम्ही स्किप करून कंबाईन आणि राज्यसेवेचा एकत्रित अभ्यास करू शकता हा आपण येणाऱ्या समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत। त्यानंतर इकॉनॉमी आहे, राज्यसेवा आणि कंबाईनची जी इकॉनॉमी आहे यामध्ये भरपूर फरक आहे, म्हणजेच 10 ते 20% जे टॉपिक्स आहेत ते सेम असणार आहेत आणि उर्वरित जे टॉपिक असणार आहेत ज्यामध्ये समावेशन असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल,
वेगवेगळ्या स्कीम्स असतील यावर जास्त भर दिला असतो आणि कंबाईनमध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल डाट्यावर जास्त भर दिला असतो. त्यामुळे इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री या 3 सब्जेक्टचा अभ्यास करत असताना कंबाईन आणि राज्यसेवेचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि कुठले टॉपिक आपल्या दोन्ही परीक्षेमध्ये कामात येतील तेवढंच आपण जरी अभ्यास केला तरी तुमचे दोन्ही परीक्षेचा जो हेतू आहे या 2 विषयांचा तो परिपूर्ण होण्याची इथे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर सायन्स या विषयामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल किंवा हायजीन असेल, डिसीजेस असतील इत्यादी टॉपिक तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पण आहेत आणि कंबाईन पूर्वला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत. मेन्समध्ये एक नवीन टॉपिक ॲड झालेला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. त्याबद्दल आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण कंबाईनबद्दल डिटेल व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये आपण बघणारच आहोत. त्यानंतर करंट अफेअर्स जे आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत. जानेवारी 2023 पासूनचे करंट अफेअर करायचे आहेत आणि करंट अफेअर्स जे आहेत ते राज्यसेवासाठी स्पेसिफिक आणि कंबाईनसाठी स्पेसिफिक असं काहीच नसतं. त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर हे 2023च्या जानेवारीपासून ते आता जी एक्झाम आहे तुमची 6 जुलैला तर तुम्हाला मे 2024पर्यंत सगळं करंट अफेअर करायचंच आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे. यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 ते 4 प्रश्न आले पाहिजे आणि एन्व्हायरमेंटचा जो सिलेबस आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तो सिलेबस कंबाईनच्या मेन्समध्ये दिलेला आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट केलं तरी ते हा वेस्ट जाणार नाही आणि कंबाईन मेन्स जो एक टॉपिक आहे तुमचा सिलेबस आहे तो इथे तुमचा आधीच क्लिअर होत आहे. त्यामुळे अभ्यास असा करायचा की राज्यसेवेचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि कंबाईनचा पण अभ्यास झाला पाहिजे, जेणेकरून वाचलेलं कुठलंही वाया न जाता कंबाईन मेन्स आणि प्रिलिम्सचा पण सोबतच अभ्यास केला पाहिजे आपण. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा पेपर 2 ज्यालाच आपण CSAT म्हणतो. CSAT इग्नोर करून चालणार नाही आहे. त्यामुळे राज्यसेवा पेपर 2 म्हणजे CSATमध्ये 125 मार्क झाले ते आपण कॉम्प्रिहेन्शनला देऊ शकतो. म्हणजेच उतारे असतील इंग्लिश आणि मराठीचे त्यावर तुम्हाला 10 उतारे असतात. 5 मराठीचे उतारे असतील इथे आणि 5 इंग्लिशचे उतारे असतील आणि यावर तुम्हाला 50 प्रश्न असतील. आउट ऑफ 80 प्रश्न असतात टोटल. त्यातील 50 प्रश्न हे फक्त कॉम्प्रिहेन्शनवर असतील म्हणजेच उतार्यावर असतील आणि त्यामध्ये 10 उतारे असतील. त्यामध्ये 5 मराठीचे असतील आणि 5 इंग्लिशचे असतील. असे 50 प्रश्न तुम्हाला उतार्यावर असणार आहेत. त्यानंतर डिसिजन मेकिंग जे प्रश्न असतात त्यामध्ये 5 प्रश्न असतात डिसिजन मेकिंगवर आणि उर्वरित प्रश्न असतात जे 25 प्रश्न असतात ते तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगवर बेस असतात. बघा, मॅथ्स आणि रिजनिंगवर म्हणजे कसं, रिजनिंगवरती जास्त प्रश्न असतात आणि मॅथ्सवर थोडे कमी प्रश्न असतात. रिजनिंगवर 15 ते 16 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि मॅथ्सवर तुम्हाला 9 ते 10 प्रश्न या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर 2मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मॅथ्स रिजनिंगची जी तयारी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे की ती तयारी तुम्हाला राज्यसेवाच्या पेपर 2मध्ये असो किंवा कंबाईनच्या पेपर 1मध्ये पूर्वपरीक्षेमध्ये असो किंवा कंबाईनच्या मेन्स पेपरमध्ये असो, या तिन्ही ठिकाणी तुमचं त्याचा फायदा व्हायला पाहिजे. कारण तिन्ही ठिकाणी तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगचा अभ्यास आहे आणि बऱ्याचपैकी वेटेज जो आहे आयोगाने मॅथ्स आणि रिजनिंगवर दिलेला आहे. म्हणजेच कंबाईन प्रीमध्ये 20 प्रश्न असतील किंवा राज्यसेवा पूर्वमध्ये 25 प्रश्न असतील आणि कंबाईन मेन्समध्ये जे 20 प्रश्न आहेत इत्यादी प्रश्न तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगच्या सिलेबसमधून येणार आहेत. त्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंगला तुम्हाला इग्नोर केलं चालणारच नाही आहे. याला तुम्हाला रोज मिनिमम 2 तास तरी मॅथ्स आणि रिजनिंग करायचंच आहे. आणि येणाऱ्या ज्या सरळ सेवाच्या परीक्षा आहेत आता जून जुलैमध्ये त्याची ॲडव्हर्टाईज येणारच आहेत. म्हणजेच नगर परिषदेच्या ग्रुप डी आणि ग्रुप सीचे असतील किंवा SID असतील आणि इतर ज्या सरळ सेवा एक्झाम राहिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगचा भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे तुमचा रेडी असायला पाहिजे, जेणेकरून राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो CSAT पेपर आहे, कंबाईन प्री आहे, कंबाईन मेन्स आहे, यामध्ये तुमचं मॅथ्स आणि रिजनिंगवर चांगल्या प्रकारे पकड असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर 5 प्रश्न जे आहेत ते डिसिजन मेकिंगवर आहेत आणि हे जे 5 प्रश्न आहेत यावर कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे आपली जी तर्कसंगता आहे आणि जी ॲनालिटिक पॉवर आहे, जी थिंकिंग पॉवर आहे त्यावर डिपेंड हे प्रश्न असतात. ते पर्सन टू पर्सन बेस असतात. त्यानंतर कंबाईन प्री 2024 जो की आपला मेन फोकस असणार आहे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून,
ज्यावर आपण 2-3 सिरीजच्या माध्यमातून व्हिडिओजच्या माध्यमातून याबद्दलची स्ट्रॅटेजी, सिलेबस आणि इतर जे डिटेल्स आहे ते आपण या कंबाईन प्री 2024साठी देणार आहोत. तर कंबाईन प्री 2024ला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करू शकतो. यामध्ये हाय स्कोरिंग टॉपिक्स असतील, मिड स्कोरिंग टॉपिक असतील आणि लो स्कोरिंग म्हणजेच अनसर्टन, यावर कशा प्रकारे आणि कुठून प्रश्न विचारले जातात ते आपल्याला तर्कसंगत करणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे आपण याला 3 गटामध्ये विभागू शकतो. पहिल्या गटामध्ये आपल्या हाय स्कोरिंग गटामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल. मिड स्कोरिंगमध्ये असेल हिस्ट्री, मॅथ्स अँड रिजनिंग. आणि अनसर्टन म्हणजेच लो स्कोरिंगमध्ये असेल सायन्स आणि करंट अफेअर्स. तर कंबाईनच्या एक्झाममध्ये, प्रिलिम्समध्ये पॉलिटी या विषयामधून एकूण 15 प्रश्न असतात. जिओग्राफी या विषयामधून 10 प्रश्न असतात. इकॉनॉमिक्स या विषयामध्ये 15 प्रश्न असतात. इतिहास या विषयामध्ये 10 प्रश्न असतात. मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये 20 प्रश्न असतात. सायन्स या विषयामध्ये 15 प्रश्न असतात आणि करंट अफेअर या विषयामध्ये 15 प्रश्न असतात. असे एकूण तुमचे 100 प्रश्न प्रिलिम्समध्ये असतात. यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीची एकत्र प्रिलिम्स होत असते. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हाय स्कोरिंग सगळ्यात जास्त असणारं म्हणजे राज्यशास्त्र आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे आणि मॅथ्स अँड रिजनिंग जो आहे याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. बघा, कंबाईन प्रीमध्ये जी टॉपिक तुम्हाला सिलेबस दिलेले आहेत, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री, मॅथ्स अँड रिजनिंग, सायन्स आणि करंट अफेअर्स, हे सगळे टॉपिक तुम्हाला राज्यसेवेच्या प्रीमध्ये भेटणार आहेत. फक्त फरक एवढाच की मॅथ्स अँड रिजनिंग हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला पेपर 2मध्ये भेटाल, म्हणजे सीसेटमध्ये भेटणार आहे. आणि हे बाकीचे टॉपिक आहेत हा पेपर 1मध्ये दिले आहे. त्यानंतर दोन्ही एक्झाममध्ये म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असो, दोन्ही एक्झाममधील ओव्हरलॅपिंग टॉपिक्स आपण या स्लाईडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, पॉलिटी जो विषय आहे राज्यशास्त्र प्लस पंचायत राज, आणि कंबाईनमध्ये पण तुम्हाला राज्यशास्त्र प्लस पंचायत राज करायचंच आहे. त्यामुळे पॉलिटीचा तुम्ही अभ्यास एकत्रितपणे करू शकता. यामध्ये कुठलेही टॉपिक किंवा कुठलंही जो सब टॉपिक आहेत ते तुम्हाला वेगळे करायची गरज नाही. त्यानंतर इतिहास आहे. या अगोदर सांगितलं होतं मी की प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे हा एक्स्ट्रा आपल्याला राज्यसेवामध्ये करायचा आहे. आणि कंबाईनमध्ये तुम्हाला जो आहे मॉडर्न इंडिया आहे इथे आणि महाराष्ट्र इतिहास, या 2 इतिहासावर इथे भर द्यायचा आहे. राज्यसेवा पूर्वला पण तुम्हाला मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राचा इतिहास याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास यावरती एकूण राज्यसेवेमध्ये कधी 3 कधी 4 असे 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण हा एवढा भाग जो आहे हा स्किप केला तरी चालेल. त्याला जास्त फोकस करून आपला उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. नंतर मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्र या 2 टॉपिकमध्ये तुम्ही मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राचा अभ्यास करू शकता. त्याचाच फायदा तुम्हाला संयुक्त पूर्वपरीक्षामध्ये पण होणार आहे आणि कंबाईन मेन्समध्ये पण होणार आहे. कंबाईनमध्ये तुम्हाला जास्त फोकस हा महाराष्ट्रावर असतो. जसे यामध्ये 10 प्रश्न विचारले असतात, त्यातील 3 ते 4 प्रश्न हे मॉडर्नवर असतात आणि 5 ते 6 किंवा 6 ते 7 प्रश्न हे तुम्हाला महाराष्ट्रावर दिसतील. आणि राज्यसेवामध्ये मॉडर्न इंडियामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील किंवा कधी कधी 5 पण प्रश्न असतात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न बघायला भेटतील. रिसेंट ट्रेंडनुसार यावेळेस आयोग राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये असो किंवा राज्यसेवा मेन्समध्ये असो, महाराष्ट्र इतिहासावर आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर देत आहे. त्यामुळे तुम्हाला जर एकत्रित अभ्यास करायचा असेल राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्वचा, तर तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे तो तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर भूगोल आहे. राज्यसेवा पूर्वमध्ये तुम्हाला जगाचा भूगोल असेल, भारताचा असेल किंवा महाराष्ट्र असेल, हा तिन्ही भूगोल तुम्हाला इथे करायचा आहे. आणि राज्यसेवा पूर्वमध्ये जे सिलेबस आहे तुम्हाला भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र भूगोल, तो सिलेबस तुम्हाला संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र या 2 भूगोलावर तुम्हाला भर द्यायचा आहे. परंतु संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर असतो. जसे 10 प्रश्न असतात तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला भारताच्या भूगोलावर दिसतील आणि उर्वरित 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावर दिसणार आहेत. त्यामुळे राज्यसेवा पूर्वसाठी असलेले तुम्हाला इथे 3 ते 4 प्रश्न दिसतील महाराष्ट्र भूगोलावर. भारताच्या भूगोलावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न दिसतील आणि उर्वरित 2 ते 3 प्रश्न हे जगाच्या भूगोलावर असतील.
त्यामुळे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हे तुम्ही एकत्रितपणे करून दोन्ही परीक्षेसाठी याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर इकॉनॉमी आहे. इकॉनॉमी जी आहे संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेची, यामध्ये काही 20 ते 25% जो सिलेबस आहे तो तुम्हाला सारखा दिसेल आणि बाकी जो उर्वरित सिलेबस आहे 70 ते 75% तो थोडासा डिफरंट आहे. त्यामुळे तुम्ही पॉवर्टी असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, शेती असेल किंवा सार्वजनिक वित्त असेल, त्यामध्ये कर सुधारणा असतील इत्यादी टॉपिक तुम्हाला राज्यसेवा पूर्वमध्ये पण करायचे आहेत. आणि हेच टॉपिक सेम टू सेम तुम्हाला कंबाईनमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये पण दिलेले आहेत. त्यामुळे जे सेम टॉपिक असतील ते तुम्ही सिलेबसमधून बघून त्यामध्ये तुम्ही ओव्हरलॅप करू शकता. म्हणजे सारखाच अभ्यास करून तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोघांचा इथे अभ्यास करू शकता. त्यानंतर सायन्स आपलं जे आहे ते सेम आहे. राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इथे तुम्हाला एक्स्ट्रा हायजीन आणि डिसीज हा एक टॉपिक करायचा आहे. आणि मेन्समध्ये पण तुम्हाला सायन्स अँड टेक्सचा आहे, ते मी समोरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सायन्समध्ये वेगळं काही करायची गरज नाही. फक्त कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असायला पाहिजे, जेणेकरून राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये स्टेटमेंट बेस्ड जे प्रश्न येतात ते आपल्याला इझिली टॅकल करता येईल. त्यानंतर करंट अफेअर्स असं काही वेगळं करण्याची गरज नाही. करंट अफेअर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जानेवारी 2023 पासून ते मे 2024पर्यंतचे हे राज्यसेवासाठी करणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि येणारी जी कंबाईन पूर्वपरीक्षा आहे ती एक्सपेक्टेड आपण पकडू शकतो की ऑगस्टमध्ये होईल. त्यामुळे तुम्हाला जून 2024पर्यंतचे कंबाईन प्रीसाठी तुम्हाला इथे करंट अफेअर करायचे आहेत. म्हणजे हे करंट अफेअर जरी आपण करून ठेवलं तरी पण एक एक्स्ट्रा मंथचं करंट अफेअर करायचं आहे जूनचं, तो आपण नंतर कधी पण लास्ट टाईममध्ये करू शकतो. त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे. यावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न राज्यसेवामध्ये दिसणार आहेत. आणि एन्व्हायरमेंट जो आहे हा कंबाईन मेन्समध्ये पेपर 2मध्ये असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे राज्यसेवेसाठी जर आपण पर्यावरणाचा अभ्यास करत असू तर तोच आपल्याला फायदा कंबाईनच्या मेन्समध्ये पेपर 2मध्ये होणार आहे. तिथे पण त्याचं वेटेज 3 ते 4 प्रश्नाचं आहे. त्यामुळे एकत्रितपणे तुम्ही या दोघांचा अभ्यास करू शकता इथे. त्यानंतर राहिली गोष्ट मॅथ्स अँड रिझनिंगची, तर मॅथ्स अँड रिझनिंग या अगोदर सांगितलं आहे की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला प्रिलिम्समध्ये कंबाईन प्रिलिम्समध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतील. राज्यसेवाच्या पेपर 2मध्ये जे असतील CSATला तिथे आपल्याला 25 प्रश्न आहेत. आणि कंबाईन मेन्स जे आहे त्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतील. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगचं हे प्रत्येक एक्झाममध्ये महत्त्व आहे. आणि येणारे जे सरळ सेवा असतील, ज्या राहिलेल्या जाहिराती येणार आहेत, त्यामध्ये सुद्धा मॅथ्स अँड रिझनिंगचे तुम्हाला 25 प्रश्न बघायला मिळतील. त्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंग हा चांगल्या प्रकारे करून ठेवा. सोबतच ज्यांना सरळ सेवा करायची आहे ते मराठीवर पण फोकस करू शकता, मराठी आणि इंग्लिशवर. त्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला वोकॅब करून ठेवायचं आहे. वोकॅब एक खूप जास्त वास्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्लिशचे तुम्ही वोकॅब हळूहळू रोजचं 10 वोकॅब पाठ करून आत्तापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. मॅथ्स अँड रिझनिंगसाठी तुम्हाला डेली 2 तास याची प्रॅक्टिस करायचीच आहे, जेणेकरून एक्झामपर्यंत याच्यावर चांगली मजबूत पकड आपली जायला पाहिजे. आणि विदाऊट प्रॅक्टिस मॅथ्स अँड रिझनिंग जमत नाही. आणि ऐन वेळेवर जर आपण लास्ट टाईमला जर फॉर्म्युला असो किंवा काही पण जे आपले नोट्स असतील तो बघायचा प्रयत्न करून जर एक्झाम द्यायला गेलो तरी तिथे गोंधळ उडतो. त्यामुळे मोर प्रॅक्टिस याची गरज आहे. बघा, मॅथ्स अँड रिझनिंग असेल, करंट अफेअर असेल आणि सायन्स असेल, हे 3 सब्जेक्ट जे आहेत याची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचीच आहे. डेली प्रॅक्टिस म्हणजे डेली रीडिंग करायची आहे. करंट अफेअर हे डेली बेस नाही करायचे आहेत, हे तुम्हाला मंथली बेस करायचे आहेत. कुठून आणि कधीपासून आणि कोणत्या सोर्सेसतून करायचे आहेत त्याचे व्हिडिओ जो आहे तो आपण समोरच्या सिरीजमध्ये घेणारच आहोत. त्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंगचे जर तुम्ही कंबाईनचा जर विचार केला तर इथले 20 मार्क्स असतील, इथले 15 मार्क्स असतील, इथले 15 मार्क्स असतील. असा तुमचा अर्धा पेपर जो आहे 50 मार्काचा कंबाईन प्रीचा तो इथेच क्लिअर होत आहे. आणि 50मधून जर तुम्हाला 35 ते 36 मार्क्स जरी मिळाले तरी भरपूर आहेत. आणि उर्वरित 50 प्रश्नांमधून जर तुम्ही 25 मार्क्स जरी आणले तरी ते 35 आणि 25 मार्क्समधून तुमचे 60 मार्क्स इझिली होतात. आणि कुठल्याही पोस्टसाठी तुमचा कट ऑफ हा
इझिली क्लिअर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे अप्रोच ठेवून आपण कंबाईंड प्रिलिम्सची आणि राज्यसेवा प्रिलिम्सचा अभ्यास करू शकतो. यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण पार्ट 2 म्हणजेच आपण एक कंबाईनसाठी जी लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. कंबाईन कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि ते जी सिरीज आहे ती 3 ते 4 व्हिडिओजमध्ये आपली असणार आहे. त्यामध्ये आपण कंबाईनचा प्रिलिम्सचा आणि मेन्सचा सिलेबस समजून घेणार आहोत. त्याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, प्रिलिम्समध्ये किती मार्काची एक्झाम असते, कशा प्रकारे असते, मेन्समध्ये किती प्रश्न असतात, किती पेपर असतात, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण 2 ते 3 लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक वाईज म्हणजेच जे सब्जेक्ट्स आहेत आपले पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, यामध्ये नेमके तुम्हाला कुठले टॉपिक वाचायचे आहेत, प्रिलिम्स आणि मेन्समध्ये तुम्हाला कुठले टॉपिक हे ओव्हरलॅप होत आहेत, याबद्दलसुद्धा आपण समोरच्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत. त्यानंतर बुकलिस्ट आणि सोर्सेस, म्हणजे कमीत कमी बुकलिस्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क म्हणजे मिनिमम आपला क्रायटेरिया असणार आहे 60. तर तुम्हाला 60 मार्क्स कसे घ्यायचे आहेत आणि कुठल्या टॉपिक्समधून, कुठल्या बुकमधून काय वाचायचं आहे त्याबद्दलसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत. आणि मिनिमम आजपासून जर आपण स्टार्ट केलं 1 जूनपासून, तरी आपल्याकडे मिनिमम 3 महिने असतीलच कंबाईन्स प्रीसाठी. त्यामुळे आपण 3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे याचासुद्धा आपण एक व्हिडिओ टाकणार आहोत. इतर माहितीकरता तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ब्रेनसीड MPSCचं.